लेक्चरशिपमध्ये तोच-तोचपणा जरा असतो आणि मला जास्त क्रिएटिव्ह काहीतरी करायची इच्छा होती. अनेक बायकांना काम मिळतंय, त्यांना रोजगार मिळतोय, त्यांना थोडं स्वातंत्र्य मिळतं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण, इमोशनलसुद्धा, सोशलसुद्धा. मानिनी गुर्जर एक टेक्स्टाईल लेक्चरर ज्यांनी स्वतःच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 1995 साली SNDT कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत असताना त्यांनी स्वतःचं पहिलं युनिसेक्स ऑल सीझन जॅकेट डिझाईन आणि तयार केलं. हे जॅकेट जेव्हा त्यांनी एक्झिबिशन मध्ये प्रदर्शित केलं तेव्हा अनपेक्षित आणि प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला. हे जॅकेट लाईट वेट, मशीन वॉश, टू व्हीलर फ्रेंडली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन वापरासाठी अतिशय उपयुक्त होतं. ह्याचे कॉर्पोरेट ऑर्डर्स पण आम्ही बऱ्याच करतो. कंपनीजमधनं गिफ्टिंगसाठी आयटम्स हवे असतात तर त्यांच्या बल्क ऑर्डर्स करतो आणि जॅकेटसाठी पण बऱ्याच ऑर्डर्स कंपनीजकडनं येतात. बल्क ऑर्डर्स येऊ लागल्या आणि त्यांच्या व्यवसायाने जोर धरला. परंतु जॅकेट हे सीझनल प्रोडक्ट असल्यामुळे त्यांनी वर्षभर चालणारं उत्पादन निर्माण करण्याचा विचार सुरू केला आणि तिथून जन्म झाला एथेनिश या ब्रँडचा, जो आज 80 पेक्षा अधिक युटिलिटी प्रोडक्ट्स तयार करतो. बॅग्स, पर्स, पाउच आणि दैनंदिन वापरातील अनेक उपयुक्त वस्तू ज्या सस्टेनेबल, वॉशेबल आणि हँड ब्लॉक प्रिंटेड फॅब्रिक वापरून बनवल्या जातात. प्रत्येक प्रोडक्ट हे हँडक्राफ्टेड असतं. कापडाचं कटिंग, शिलाई, पॅकिंग आणि मार्केटिंग या सर्व प्रकारांमध्ये महिलांचा सहभाग आणि नेतृत्व आहे. निदान 20 बायका शिवतायत किंवा 5 बायका इथे कटिंग आणि ह्या गोष्टी करतायत, विक्री करतायत. त्याच्यानंतर आम्ही रिसेलिंगला पण आता प्रोडक्ट्स देतो की जे होलसेलमध्ये बायका घेतात आणि मग परत रिसेल करतात. तर अशा पद्धतीने 30-35 बायकांना तरी व्यवसाय आम्ही देऊ शकलो आहे आणि ह्याचा आता जास्त आनंद आहे. म्हणजे आता आम्हाला ह्या सोशल थोडी एंटरप्रिनरशिप म्हणतो आपण तशी करावीशी वाटते मला, की ह्यामुळे अनेक बायकांना काम मिळतं आहे, त्यांना रोजगार मिळतो आहे, त्याच्यातनं त्यांची आयडेंटिटी स्वतःची क्रिएट होते, त्यांना थोडं स्वातंत्र्य मिळतं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण, इमोशनलसुद्धा, सोशलसुद्धा. ह्या गोष्टीचा जास्त आनंद होतो की आपण काही बायकांना भरपूर काम देऊ शकतो आहे आणि त्यासाठी जेवढं मार्केटिंग लागेल तेवढं आम्ही करत असतो. आता काळ बदलला आहे त्याप्रमाणे मार्केटिंगच्या पद्धतीही बदलल्या आहेत. सोशल मीडिया मार्केटिंग हे करायला लागतं, तर त्या दृष्टीने पण आम्ही अनेक म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा स्वतःचं फेसबुक पेज असेल, ह्या गोष्टींवरनं आम्ही बरेच मार्केटिंग करतो. यश मोठ्या गुंतवणुकीतून नाही तर एका छोट्या निर्णयातून सुरू होतं. मानिनी यांनी घरातून सुरुवात केली आणि आज अनेक महिलांना त्या रोजगार देत आहेत. त्या करू शकल्या तर तुम्हीही करू शकता. फक्त पहिलं पाऊल उचला. आजच सुरुवात करा. कदाचित हाच तुमचा टर्निंग पॉइंट ठरेल.